श्री स्वामी समर्थ. मी वैशाली. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. आपली ही आहे मेथीची भाजी. मी तिला कापून नेऊन खाल्ली. तिकडं कापली. आता ही पहिली कापून नेलेली फोटोन आले. इथं आहे पालक. हे सारा सगळा पालकचा हे आहे. तर मुळं हे कोथिंबीरीच्या कडला मुळं लावलेलं इतकं मोठं आले, तर त्यामुळे ह्यातनं कुठं कोथिंबीर दिसतच नाही. ही कोथिंबीर. ही आहे गवारी. गवारीच्या झाडाला एवढ्या फुलं आली, ती शेंगा लागायला लागले. ते आता फुलांना गच्च भरली ती ही झाडं गवारीची. ही पण गवारीच आहे. ही आहे भेंडी, सरकारी भेंडी. ही ह्याला थंडीमुळं पानं आकडले, ते फवारायचं आहे ह्याला. आणि ही आहे लसूण. ही सगळा लसूणच आहे आपला. खुरपून त्याला राख आणि शेरडांचा खत घातला आहे, चांगला येतो म्हणून. आणि ही आहे चाकवतची भाजी. आणि ही एवढी 4-5 झाडं देशी भेंडीची उगवून आली ती ह्या चाकवतच्या भाजीत. ही एक देशी भेंडीचं झाड आहे आणि ही एक आणि ती एक. आणि ही आहेत गाजरं. सक्रातीला येते ती म्हणून टाकली होती. ही खुरपलीच नाही ती टाकल्यापासून, कारण ही गाजरच दिसत नव्हती आधी खुरपायला. आता ह्याला पाणी चालू आहे. पाण्यानं चिखलात परत उपसून काढायची गावात. आणि ही पण भाजीच आहे. ही पण एक भाजीच आहे. ही कुठली भाजी आहे ही कमेंटमध्ये मला नक्की सांगा. ही पण एक भाजीचा प्रकार आहे. ह्याचा गरगटा खूप छान लागतो. पालकाच्या आणि चाकवतच्या भाजीपेक्षा ह्याच्या भाजीच्या गरगट्याला जास्त चव असते. तर आपला चालू आहे मकाला पाणी. इकडं तिकडून पाईपा जोडून पाणी घेतलं. ही लसूण ही भाज्या भिजवायच्या ते सगळ्या. त्या नारळाच्या 2 झाडांना पाणी सोडायचं आहे. त्या झाडाला नारळ लागले तर पाणी, नाही तर नारळ खाली पडायला लागले. मकाला पाणी चालू आहे. झाली सकाळपासून ती सगळी मका भिजायची झाली. आता ही असं 2-3 सारच तेवढं राहिले त्या कडेपर्यंत.